आज मी कामं वगैरे आवरून मी निघाले होते काव्याला आणायला तिच्या आत्तूच्या घरी, कारण की काव्या रात्रीच आत्तूकडे गेलेली होती सुट्टी असल्यामुळे. तिच्या वहिनीचा लहान मुलगा असल्यामुळे तिला खूप आवडतो तो लहान मुलगा, तर त्याच्याबरोबर ते तिकडेच झोपायला गेले. आणि हे बघा, निघताना माझ्या कपड्याची हालत, कपाटामधले कपडे पूर्ण तहस झालेले होते आणि घालण्यायोग्य एकही वाटत नव्हता मला, आणि मला प्रेस करण्या इतका वेळही नव्हता. त्यामुळे मी जो धुतलेला होता कालचा तोच वेअर केला आणि विदाऊट मेकअपच निघालेले, कारण की मला सर्दीने इतकं माझं हाल बेकार केलेलं की मला काहीच मूड नव्हता. लाईट्स वगैरे ऑफ केले आणि फटाफट निघाले, कारण की आमच्या इकडे लिफ्टचा एवढा प्रॉब्लेम आहे की कधीही टाईमावर लिफ्ट थांबत नाही. एकतर फुल होऊन येते, नाही तर लिफ्ट पटकन येतच नाही. आणि मी पोचले आणि ही बघा काव्या बरोबर त्याच्याबरोबरच खेळत होती लहान बाळाबरोबर. हे बघा, हे आहे माझ्या भाचीचा मुलगा आणि त्यांचा खाऊ मी खात घेतलेला. येताना काव्याला घेऊन आले नाही, कारण तिला आत्ताही यायचं नव्हतं सोबत. आणि हे बघा, हे आमचं टॉवर आहे. बघेल मान वाकडे करून बघता येईल एवढं उंच टॉवर आहे. आणि आल्याबरोबर मी जेवायला बसले. मस्त सोयाबीनची भाजी आणि गोळ्याची आमटी नणंदबाईने मला दिलेली होती. जेवण वगैरे केलं आणि मला येताना अपराजिताचं झाड दिसलं होतं. आणि माझ्याकडे कुंडी तर होतीच, पण त्या कुंडीमधली माती इतकी सुकी झाली होती उन्हामुळे. पावसाळ्याचं तर नावच नाही आहे, कारण की 1 दिवस पाऊस येतो आणि 10 दिवस ऊन. त्यामुळे माती पूर्ण कडक झालेली होती त्या कुंडीमधली. मग ती माती पूर्ण मी व्यवस्थित साफ केली आणि मग ते झाड लावलं. आता बघूयात ते झाड येते की नाही म्हटलं. पाणी वगैरे टाकल्याने येतानीच बघा झाड किती सुकलेलं. इतकं ऊन होतं रस्त्याने, 10 मिनटाचा रस्ता पण येईपर्यंत पूर्ण माझं झाड सुकलेलं ते तोडून आणलेलं. आणि थोडंसं फ्रेश झाले आणि थोडा आराम केला.